गेल्या 1.5 महिन्यापासून मी रोज तुम्हाला समजावत होते. मला रोज एक आशा होती की तुम्ही मला समजून घ्या, पण तुम्ही समजायलाच तयार नाही. तुम्हाला माझ्यासाठी वेळ मिळत नाही. आता तुम्हाला यापुढे सुट्टी घ्यावीच लागणार नाही. उद्या रविवार आहे. माझ्या अंत्ययात्रेला या. तुमची मयुरी नवरी बनून तयार आहे. तुम्ही दिलेली साडी घालून. तुम्हाला माझा जो फोटो आवडायचा अगदी तशीच तयार झाले. यावेळ काढून असे शेवटचे उद्गार काढून मयुरीनं आपल्या जगाचा निरोप घेतला. या निष्ठुर जगातून ती निघून गेली. नागपूरच्या मयुरीच्या या आत्महत्येने आणि तिनं लिहून दिलेल्या चिठीनं संसारामध्ये रममाण असलेल्या अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. तर संसारापासून दूर पळू पाहणाऱ्या प्रत्येक जीवनसाथीच्या डोळ्यात अंजन सुद्धा घातलं. मित्रहो, काय आहे हे नागपूरच्या मयुरीची कहाणी आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. मित्रहो, नमस्कार. तुम्ही पाहताय विचार मोदी. मित्रहो, पती संदीप मेढे याच्यासोबतच्या सततच्या वादाला कंटाळून नागपूरमधील 23 वर्षीय मयूरी मेढे ही आपल्या माहेरी परतली होती. तिनं पतीला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की मला तुमच्यासोबत राहायचं आहे, तुमच्यासोबत संसार करायचा आहे, तुमच्यावर खूप प्रेम करायचं आहे, पण माझी फक्त एवढीशीच एक मागणी आहे की तुम्ही माझ्यासाठी वेळ काढा. अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनसुद्धा पतीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने ती मोठ्या मानसिक तणावात होती. आत्महत्येपूर्वी तिने पतीला फोन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण पतीनं प्रतिसाद न दिल्याने हताश होऊन या मयुरीने गळफास घेतला. कौटुंबिक कलह, मानसिक ताणतणाव आणि एका तरुण आयुष्याचा असा दुर्दैवी झालेला शेवट. मित्रहो, या प्रकरणानं, या घटनेनं अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात एक अंजन घातलं आहे असं म्हणावं लागेल. कारण ही घटना फक्त एका नागपूरची नाही आहे. ही समस्या तुमच्या आमच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपलेली समस्या आहे. त्यामुळे या गोष्टीवर प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे. राज्यातील नागपूर येथून ही हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे. नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महादुला परिसरात ही घटना घडली. मयुरी मेढे असं या मृत विवाहितेचं नाव असून तिचं संदीप मेढे नामक तरुणाशी लग्न झालं होतं. पण पती पत्नींमध्ये वारंवार वाद होत होते. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या माहेरी म्हणजे महादुला परतली होती. मयुरी खूप मोठ्या मानसिक तणावात होती. आत्महत्येपूर्वी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिनं अनेक वेळा पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पतीनं फोन उचलला नाही. अखेर ती हताश झाली आणि त्याच नैराश्यातून तिनं टोकाचं पाऊल उचललं. घरातील सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले असताना तिनं ही संधी साधून या निष्ठुर जगाचा निरोप घेतला. रात्री कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं निदर्शनास आलं. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता मयुरीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत मयुरी दिसून आली. तिला तात्काळ लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांना घटनास्थळी एक चिठी सापडली. त्या चिठीत तिनं फक्त आपल्या पतीविषयी प्रेमाचे शब्द लिहिले आणि एकच खंत व्यक्त केले की तुम्ही माझ्यासाठी वेळ दिला नाही, तुम्ही मला समजून घेतलं नाहीत, म्हणून मी ही आत्महत्या करते. आपल्या मनातील दुःख व मानसिक त्रास तिनं या चिठ्ठीमध्ये कथन केला आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त केली. मयुरी मेढेच्या माहेरच्या लोकांनी
मात्र तिच्या नवऱ्यावर गंभीर आरोप केलेत. नवऱ्याकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासामुळेच मयुरीने हे पाऊल उचलल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी मयुरीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रहो, मयुरीने जी मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहिली ती चिठ्ठी अतिशय मन हेलावणारी आहे. तिने या चिठ्ठीत खूप काही लिहिलं आहे. त्या चिठ्ठीतील सारांश आज मी तुमच्यासमोर जाता जाता सादर करणार आहे. ती या चिठ्ठीत म्हणते, मी तुमच्यावर खूप प्रेम करते संदीप, पण तुम्ही मला समजून घेत नाही. 1.5 महिन्यांपासून मी तुम्हाला रोज समजावत होते. मला रोज एक आशा होती की तुम्ही मला समजून घ्याल, पण तुम्ही समजायलाच तयार नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही संदीप. आता मी तुम्हाला समजावून थकले, म्हणून तुमच्यापासून खूप दूर जात आहे, खूप दूर. त्याला जिम्मेदार तुम्ही आहात संदीप. तुम्हाला वेळ मिळत नाही. आता तुम्हाला सुट्टी घ्यायची गरजच पडणार नाही. उद्या रविवार आहे. माझ्या अंत्ययात्रेला तुमची मयुरी नवरी बनून तयार आहे. तुम्ही दिलेली साडी घालून. तुम्हाला माझा जो फोटो आवडायचा ना, अगदी तशीच तयार झाले मी. या वेळ काढून. तुम्ही मला मजबूर केले, म्हणून मी तुमच्यामुळे आत्महत्या करीत आहे. मित्रो, या हृदयद्रावक अशा चिठ्ठीनं अनेकांचे डोळे पाणावलेत. पण मित्रांनो, घटना जेव्हा घडून जाते त्यावेळी डोळे पाणावू देत, एखाद्या गोष्टीचा संताप येऊ दे, एखाद्या गोष्टीचा आनंद वाटू दे. या आनंद दुःखाच्या पलीकडे एखादी व्यक्ती गेलेली असते. त्यामुळे तुमच्या जीवनसाथीला जपा, तिला समजून घ्या, तिला प्रेम द्या. तिला म्हणजे असंच नाही की बाबा पुरुषानं स्त्रीला सांभाळावं पाहिजे. इतर तणावात तुमचा नवरा असेल, एखाद्या वेळी तुमची पत्नी तणावात असेल, तर एकमेकांना समजून घ्या. संसार ही आपल्या आयुष्यात आलेली एक खूप छान गोष्ट आहे. त्या खूप छान गोष्टीचे म्हणजे एखाद्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे, गुलाबाच्या फुलाला काटे असतात, पण तरीसुद्धा ते काटे टोचले तरीसुद्धा गुलाबाचं फूल प्रत्येकाला आवडतं. संसार या गुलाबाच्या फुलाप्रमाणे करायला हवा. ज्या संसारामध्ये स्त्रीला सुद्धा आनंद मिळेल आणि पुरुषाला सुद्धा तेवढाच आनंद मिळेल. मित्रांनो, हा संसार प्रत्येकाच्या आयुष्यात फुलू दे. प्रत्येकाच्या संसारात सुख, समाधान, शांती मिळू दे अशी प्रार्थना करतो. मयुरी मेंढे या तरुणीला श्रद्धांजली वाहतो. भविष्यात तरी महाराष्ट्रात अशा घटना घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊया अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमचा निरोप घेतो. नमस्कार.